रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंग हे आपलं एकत्रितरित्या चालते. म्हणजेच तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये तुमचा पर्सनल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, अकॅडमिक डिटेल्स या सर्व फिल करायचे आहेत आणि फिल झाल्यानंतर याचे डॉक्युमेंटेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी एकंदरीत सीईटी सेलने जो वेळ दिला आहे हा वेळ आहे 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. ठीक आहे. या 2 तारखेपासून 12 तारखेमध्ये फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ठीक आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला 2 टाइप मध्ये आपल्याला घेता येते. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाहीये फिजिकली जाऊन या ठिकाणी व्हेरिफिकेशन करणं, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वे मध्ये आपलं व्हेरिफिकेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकतात. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे निदर्शनात येईल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय एकंदरीत ते मी सांगून देईल. ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे, डॉक्युमेंट अपलोडिंग सक्सेसफुल आहे आणि आपलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन झालं आहे, त्याच विद्यार्थ्याचं नाव या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला या वर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेट किती इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत आहेत याबद्दल माहिती मिळेल आणि यामध्येच आपल्याला आपला स्टेट रँक, ऑल इंडिया रँक, कॅटेगरी मधून अप्लाय केला असेल कॅटेगरी रँक, टीएफडब्ल्यूएस अप्लाय केला असेल तर टीएफडब्ल्यूएस रँक, अशा सर्व रँक या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे. इन केस बऱ्याच वेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आम्ही असं पाहतो की काही विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये असतात पण फॉर्म भरतात कॅटेगरी मधनं, अशी काही चूक झाली दुरुस्त करता येईल. बरेच असे विद्यार्थी असतात कॅटेगरी मधून अप्लाय करतात पण काही डॉक्युमेंट्स लाईक दॅट नॉन क्रिमिनल भेटत नाही वेळेवर अथवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये अडचण असतात, तर असेही आपल्याला या ठिकाणी मिळत नसतील तर आपल्याला ओपन टू कॅटेगरी आणि कॅटेगरी टू ओपन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करेक्शन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला डेफिनेटली